कोल्हापूर पोलीस दलात आणखी 26 वाहने दाखल. देवा, टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. कोल्हापूर पोलीस दलाला 2,80,00,000 रुपये किमतीच्या 20 चारचाकी तर 6 दुचाकी देण्यात आल्या. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूर पोलीस दलाकडे ही वाहने सुपूर्द करण्यात आली. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि पीडितांना तात्काळ मदत मिळावी यासाठी पोलीस दलाला वाहनांची गरज होती. यासाठी कोल्हापूर पोलीस दलाकडून शासन पातळीवर पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांसाठी वाहन प्राप्त झाली. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत पोलीस दलाकडे ही वाहनं सुपूर्द करण्यात आली. ही वाहनं जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना दिली जाणार आहेत. तसेच दिवस आणि रात्र गस्तीसाठी, त्याचबरोबर पोलीस दलातील दैनंदिन कामासाठी उपयोगात आणली जाणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. एखादी अनुचित घटना घडत असेल तिथं तात्काळ पोलीस दाखल व्हावेत आणि पीडित व्यक्तीला वेळेत पोलिसांची मदत व्हावी या उद्देशानं कार्यान्वित करण्यात आलेल्या यंत्रणेला नव्यानं दाखल झालेल्या वाहनांचं बळ लाभणार असल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, मोटर वाहन विभागाचे सुरजित सिंग राजपूत यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.